मनोजदादा जरांगे पाटील यांचा कारस्थान करणाऱ्यांवर मोठा भरोसा. मनोजदादा जरांगे पाटील यांनी मराठा तरुण तरुणींसाठी राजकारणी सरकारशी एल्गार पुकारला. त्याचा किती उपयोग झाला याचे उत्तर मनोजदादा जरांगे पाटील यांनीच दिले आहे. शिंदे मिंदे काय किंवा फडणवीस काय, भरोसा ठेवावा अशी ही पात्रे नक्कीच नाही. आम्ही त्यांना प्रथमपासूनच हे सांगत आलो आहे. तुम्ही हिरा शोधण्यासाठी कोळशाच्या खाणीत जात आहात. तुकाराम मुंडे यांनीच 100 नंबरी सोनं कोण आहे त्याचा उलगडा समाज माध्यम लोकांसमोर केला आहे. आम्ही ठाकरेंची तुलना सोन्याशी कधीच करत नाही, कारण ठाकरेंचा तो अपमान ठरेल. ठाकरेंची मुले लोकांना मिसळतात, लोकांना रोज भेटतात, लोकांशी चर्चा करतात. इतरांच्या पोरांना पोलीस सुरक्षा हवी असते. XYZ शिवाय त्यांचे पानसुद्धा हालत नाही. कुठल्याही आरक्षणाशिवाय झुरळ पार्टीने मोदी शाह सरकारचा खुळखुळा वाजविला. आता कबूल करता तुमचे आमदार किती विजयी केले आणि तुमचे आमदार आता किती आम्ही पाडू शकतो. मनोजदादा लाज आणणारा प्रकार आहे. ठाकरे राऊत भेटले आणि तुमच्यावर प्रसार माध्यमांचा झोत पडला. तुम्ही मदत मात्र काळे धंदे करणाऱ्यांना करता केली. मराठा आरक्षण कोणीही देऊ शकत नाही. त्यासाठी मराठा मनगटे वाचायला हवीत. मराठे दिल्लीचे गुलाम कधीच झाले नाही. शिवरायांच्या नंतर पेशवे आणि आता ठाकरे यांनीही ठरविले आहे की मराठा सरदार, मराठा माणूस दिल्लीचा गुलाम कधीच होऊ शकणार नाही आणि होऊ दिला जाणार नाही. काही काळ संकटे येतात, त्यांचा निपटारा केला की वेळ आपलीच आहे समजा. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हे जरूर लिहा की मनोजदादा जरांगे यांची चाल चुकली आहे किंवा बरोबर आहे.